अनेक महापुरुष दिले आणि त्यांना आपण महापुरुष म्हणत गेलो कारण त्यांनी समाजासाठी नाही तर मायबाप जनतेसाठी काम केलं. पण मागच्या अनेक दिवसापासून काही वर्षापासून मी पाहतोय की हे सर्व महापुरुष सुद्धा आपण आपल्या आपल्या जातीत आपल्या धर्मात बांधून युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली आणि तो जयंती उत्सव साजरा करायचा म्हणलं की फक्त मराठा समाजानं पुढे यायचं आणि ती जयंती साजरी करायची. का छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच फक्त मराठा समाजासाठी स्वराज्य उभं केलं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती धर्मासाठी स्वराज्य उभं केलं. त्या स्वराज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपतीचं स्वराज्य ना शिवाजीचं स्वराज्य ना भोसलेचं स्वराज्य हे रयतेचं राज्य म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मराठा समाजाने नाही तर सर्व 18 पगड जाती धर्मातल्या लोकांनी येऊन साजरी केली. महात्मा फुलेंची जयंती आली की पाली समाजाने एकत्र यायचं, त्यांनी जयंती साजरी करायची. का महात्मा फुलेंनी स्वातंत्र्याच्या अगोदर जी शिक्षणाची चळवळ उभी केली ती शिक्षणाची चळवळ फक्त माळी समाजासाठी नाही तर गरीबातल्या गरीब कुठल्याही जातीतला असो कुठल्याही धर्मातला असो ती चळवळ महात्मा फुलेंनी त्या जाती धर्मातल्या सर्व लोकांसाठी केली होती. माळी समाजासाठी तसंच परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत तसंच अण्णाभाऊ साठे असतील भगवान बाबा असतील हे सर्व महापुरुष आपण आपल्या आपल्या जातीत बांधले. माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे आजच्या जयंतीला इथं उपस्थित प्रत्येक जण तो कुठल्या जातीचा असेल त्यांनी आपल्या मनाशी गुणगाड बांधली पाहिजे की हे महापुरुष आपले आणि यांची जयंती आपण सर्वांनी एकत्र घेऊन साजरी करू. मला महाराष्ट्राचं माहित नाही देशाचंही माहित नाही पण मला परळी वैद्यनाथ नगरीचं माहिती आहे की ज्या ज्या वेळेस अनेक वर्ष या सर्व महापुरुषांच्या जयंत्या आम्ही साजरा करत होतो त्यावेळेस एक आदर्श घालून दिला होता या महाराष्ट्राला की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव समिती आली जयंती आली समिती केली त्या समितीचा अध्यक्ष आम्ही मुस्लिम समाजाचा केला. अनेक वर्ष आपण सार्वजनिक जयंती त्या पद्धतीने साजरी परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती आली त्याचा उत्सव समिती झाली की त्या उत्सव समितीचा अध्यक्ष बाजीराव भैयांना आपण असे किती महापुरुषांची उदाहरणं देऊ की ज्यातनं खऱ्या अर्थानं आपण समजतो हे महापुरुष फक्त एका जातीचे नाही तर सर्व जाती धर्माचे. या परळीनं अनेकदा या महाराष्ट्राला सांगितलंय हे विसरून जमणार नाही. हे पुन्हा एकदा आज आठवण करून द्यायचं कारण मधल्या काळात कोविड पासून सार्वजनिक जयंत्या उत्सव साजरा करणं बंद झालं. तिथं भैया आहे तिथं वैजनाथराव आहे तिथं शकील भाई आहे तिथं अजय आहे तिथं अनेक आहे अलीभाई आहे पवन आहे. माझी सर्वांना विनंती आहे की पुन्हा एकदा आपण नव्यानं सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन या सर्व महापुरुषांच्या जयंत्या एवढ्या उत्सवात साजरा करू की एवढ्या महाराष्ट्रानं बघितलं पाहिजे की या महापुरुषांची एक समाज नाही तर सर्व जाती धर्मातले एकत्र येऊन त्या ठिकाणी उत्सव साजरा करू.
मी जर अण्णाभाऊ साठेंच्या वर बोलायला लागलो तर मी तसा मूळ व्याख्यात आहे. त्यांना सांगितलं जगतभर जणांना माहिती अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजापासून धर्मवीर संभाजी महाराजापासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांवर या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाऊन अनेक मोठ्या मोठ्या व्याख्याच्या सोबत मी व्याख्याने केली. वाटेगाव ज्या वेळेस मुंबईकडे अण्णाभाऊ निघाले त्यांच्या पायात चप्पल सुद्धा नव्हती. आज अण्णाभाऊंनी ते साहित्य लिहिलं. परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पुढे जात असताना त्यांच्या मागे ज्या वेळेस अण्णाभाऊ आपले विचार लिहित होते, एक फकीरा कादंबरी जी आपल्या सगळ्याला माहिती आहे त्याचा उल्लेख जगतकर सरांनी केला. ती फकीरा कादंबरी बाबासाहेबांची पहिली भेट घेत असताना अण्णाभाऊ साठेंनी कुणाला भेट दिली असेल तर ती परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. इथं वर्गीकरणाच्या संदर्भात विषय आला. यातनं काय होणार आहे हे नियतीला माहिती आहे. पण पहिलंच काय आपल्या जिल्ह्याच्या महाराष्ट्रात आता जे काही जाती पाती धर्माचं चाललंय ते कमी आहे की आपण पुन्हा अनेक गोष्टी त्या सर्व 18 पगड जाती जमाती पुन्हा गोविंदानं या महाराष्ट्रात नांदल्या पाहिजेत. हे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याने आपल्याला शिकवलं. ते मात्र मागच्या काही दिवसापासून अण्णाभाऊंना भेटायला पंडित नेहरूंनी बोलवलं. शेवटी ओळख आपल्या कर्तृत्वातून अण्णाभाऊंनी या देशाच्या पंतप्रधानांना दुसऱ्या देशातल्या स्वागताने करून दाखवली. असा चमत्कार अशा महापुरुषाला घडतो. हे साधं झोप नाही. मुंबईत असताना ज्यावेळेस एका साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लिहायला बसले, ते साहित्य लिहित असताना त्या उपाशी माणसाची व्यथा एक दिवस झाला, 2 दिवस झाला, तिसऱ्या दिवशी त्यांचा मित्र भेटायला तिथं आला. त्यांना कळालं की 3 दिवस झालं अण्णाभाऊ साठे उपाशी येतात, फक्त लिहित बसले. मित्रांनी विचारलंय काय चाललंय अण्णा, यातून आजारी पडाल, काही खाऊन तरी घ्या. अरे म्हणले मी ज्याच्यासाठी लिहितोय तो इतक्या वर्षाचा उपाशी आहे, तर त्या उपाशी माणसाची व्यथा मी भरल्या पोटी येऊ शकत नाही. आज यांनी सांगितले की आपण लक्ष द्या, आपलं लक्ष कमी झालंय. मला सांगू इथे जेवढे समाजाची बांधव आणि भगिनी आहेत तुला मी अर्ध्या लोकांना नावाने ओळखतो. मान्य का नाही तुम्हाला? गोपाळराव मान्य. आमचं दुर्लक्ष नाही, आमचं जास्तीचं लक्ष आणि फारच जास्तीचं लक्ष देत असल्यामुळे आम्हाला काय काय सहन करावं लागतं. लक्ष भरपूर आहे, शावर लक्ष देत नाही. इथे माझ्या माय बहिणी आहे, तुमचं लक्ष आहे का नाही खरं सांगायचं. आणि एवढं लक्ष कुणाचं दुखणं असतो, ऑपरेशन असतो, काय काय नाही सगळं. प्रत्येक दसऱ्याला येतो, माझं स्वागत करतो. आता मोठा झाला
बाळ होतं त्यावेळेस त्याचं एवढं क्रिटिकल ऑपरेशन आम्ही निमित्त मात्र आहे. करता करविता सगळा तो आहे. सगळी नियती करत असते. आमच्या हातून घडवते एवढंच. बघा मी किती नशीबवान आहे. मला मंत्री व्हायची पहिली संधी मिळाली आणि जो विभाग दिला तो चांगलं काम करून म्हणून मला फार मोठा पुरस्कार होता. फारच चांगलं केलं म्हणून माझ्यावर अन्याय करायची शिक्षा देण्यासाठी होता. कदाचित त्यांनी शिक्षा द्यायची म्हणून तो विभाग केला असेल. त्या विभागाचं नाव सामाजिक न्याय विभाग. जो विभाग परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिला, त्याच विभागाचं पहिल्यांदा मला मंत्री म्हणून कारभार करायची संधी मिळाली. विभाग बोलणार नाही फक्त शेवटी एवढंच सांगणार आहे की आपण म्हणताय काय केलं. विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता असताना विधान परिषदेला ठराव घ्यायला लावला. साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारत रत्न दिला गेला पाहिजे. ठराव घेणारा पहिला मी. सामाजिक न्याय विभागाचा मंत्री झाल्यानंतर सामाजिक न्याय विभागाचं पत्र सर्व दाखल्यासहित केंद्र सरकारला पाठवलं. त्या पत्रात या लोकनायक साहित्य रत्न लोकशाहीर त्याच्या नंतर भारत रत्न लागलं पाहिजे हे पत्र लिहिले. एक गोष्ट लक्षात ठेवा. उपाशी माणसाची व्यथा लिहित असताना, कामगारांची चळवळ उभी करत असताना अण्णाभाऊंनी एक संदेश आपल्या सगळ्यांना दिला की परातीला पैसा चिटकत नसतो. अंधश्रद्धा कसल्याही पाळू नका. श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धेच्या विरोधात साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी एवढ्या मोठ्या शाहिरीतून लोकांना जागा करायचं काम केलं आणि अंधश्रद्धेतून बाहेर काढून श्रद्धा करायचं, श्रद्धा ठेवायचं डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी. हे आपल्याला नाही तर सटवाई मसोबा अमुक तमुक पण आज एक संकल्प करूया. साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं इथून पुढे जसं पूर्वी आपण महापुरुषांच्या जयंत्या सर्व जाती धर्मातले सर्वजण एकत्र येऊन करत होतो, इथून पुढच्या काळात सुद्धा साहित्य रत्न असो हे सर्व महापुरुष त्यांची जयंती परळीच्या सार्वजनिक ठिकाणी, मध्यवर्ती ठिकाणी, या ठिकाणी सर्व जाती धर्माने एकत्र करायचे. दुसरं एक संकल्प करा, अंधश्रद्धेपासून बाजूला राहा, शिका. अनेक जण शिकलेले आणि या महापुरुषांना त्याच अर्थानं, खऱ्या अर्थानं जयंतीच्या निमित्तानं आपण आठवण करतो. त्यांचे विचार सुद्धा आपल्याला अंगीकृत करावे लागतील. ते करावे ही कळकळीची विनंती करतो. पुन्हा एकदा लोकशाही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि साहित्य रत्नांच्या चरणी त्यांच्या विचाराशी नतमस्तक होतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय लवजी साळवे, जय अण्णाभाऊ साठे. एवढं भयंकर आग डोम आता पुढे आलाय. याला आपण सर्वांनी एकत्र आहोत हे दाखवूनच
आग विझवण्याची गरज आहे. ती आग विझवण्याची गरज. झंडी आग लावली. कि हम वजीरों से कुछ मिलने की सिफारिश नहीं रखते. हमें मालूम है जर्रे को तारा कौन बनाता है. हे महत्वाचं नाही. घर तो चला है, राख कितनी है बाद में देखेंगे. पहले ये देखना है कि घर जलाने का इशारा किसने किया है. म्हणून मी आपल्याला सांगतोय की अशा परिस्थितीत या महापुरुषांची जयंती साजरी करत असताना या महापुरुषांनी कुठल्या एका जातीत जन्माला आले त्याच जातीसाठी काम केलंय असं समजून जमणार नाही. सर्व जाती धर्मांनी एकत्र येऊन जयंती साजरी करावी लागेल. आपल्या नगराध्यक्षांनी सांगितलं की मॉस्कोला अण्णाभाऊ साठेंचं पुतळा उभा. आम्हाला आपण पद्मश्री दिला परळीला प्रथम नागरिक म्हणून. हे मी सांगतो की तो पुतळा मॉस्को मध्ये अण्णाभाऊ जिवंत असताना उभा केलेला आहे. एकमेव त्या काळात असे महापुरुष कामगाराच्या चळवळीतून उपाशी माणसाच्या उपाशी पोटाची लिखाण करून सर्व अंधश्रद्धा आपल्या शाहिरीतून मुक्त करण्याचं काम ज्या अण्णाभाऊंनी केलं त्या काळात फक्त एकमेव अण्णाभाऊ असे होते की जिवंत असताना प्रदेशात त्यांचा हे साधं काम आहे. अण्णाभाऊ काय होते याचं एकमेव ज्वलंत उदाहरण देतो की ज्या वेळेस अण्णाभाऊ साठे रशियाने ज्यावेळेस त्यांना निमंत्रण दिलं ते रशियाचं निमंत्रण स्वीकारलं. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मॉस्कोला गेले आणि त्यांचं जे अभूतपूर्व ऐतिहासिक स्वागत केलं. एवढं ऐतिहासिक. ज्या दिवशी अण्णाभाऊ साठे मॉस्कोला गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी पंडित नेहरूजी या देशाचे त्यावेळेस पंतप्रधान असताना दुसऱ्या दिवशी मॉस्कोला गेले. विमानतळावर उतरून ते रस्त्याने जात असताना ते स्वागत रस्त्यावर तसं तसं पडलेलं होतं. स्वागत ते म्हणले हे काय कोण आलाय. भारत से विद्वान आहे बरं. ते त्यांच्या इंग्रजी भाषेत सांगत होते. कोण ते म्हणजे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. कोण अण्णाभाऊ साठे. नेहरूंना त्यावेळेस अण्णाभाऊ साठे कोण हे माहित नव्हतं. मॉस्कोच्या स्वागताने नेहरूंना कळालं की आपल्या देशामध्ये असे साहित्यिक आहेत असे लोकशाहीर आहेत त्यांचं नाव अण्णाभाऊ साठे आहे. सुरुवात करत आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या विशेष उपस्थिती असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांसाठी मी आमंत्रित करते आजच्या या आयोजन समितीचे अध्यक्ष सुनील मस्के यांना. सुनील मस्के यांनी काहींचा सत्कार करायचा आहे. सुनील मस्के सर अध्यक्ष या ठिकाणी जयंती उत्सव कमिटीच्या वतीने या जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष पद्मश्री धर्माधिकारी यांच्या सत्कारासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे